मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये रेल्वे भरती फॉर्म भरण्याची तारीख जी आहे ती जवळ आलेली आहे। तर रेल्वेचा फॉर्म अद्याप जर तुम्ही भरला नसेल तर त्याची लास्ट डेट लवकरच अर्ज करण्यासाठी सांगतो आहे। तर यामध्ये ITI वाले सुद्धा अर्ज करू शकतात, त्याचबरोबर डिप्लोमा डिग्री यासारखे विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतात। तर जाऊ डायरेक्ट डिटेल नोटिफिकेशनकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। मित्रांनो, इथे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डकडून 2026चं नोटिफिकेशन मागच्याच त्या ठिकाणी आठवड्यामध्ये आलेलं होतं। त्याची डिटेल्स जर बघितली तर ह्या बुकलेटमध्ये तुम्हाला एकूण 66 पेज दिसत आहेत। तर साधारण 3 नंबर ते 4 नंबर पेजपासून आता पहिलं तुम्हाला ॲनेक्सर्स वगैरे कोणकोणते आहेत ते दिलेलं आहे आणि डिटेल्स ऑफ वॅकन्सीज हे जरा थोडंसं बघून घ्या। तर यामध्ये टेक्निशियन ग्रेड सिग्नल आता ग्रेड 1 आहे। सिग्नलसाठी साधारण 323 वॅकन्सीज आहेत आणि बाकीच्या टेक्निशियल ग्रेड 3 साठी अशा वेगवेगळ्या अशा ट्रेड वाईज म्हणजे मशीन ट्रेड असतील, ट्रॅक मशीन असेल, ब्लॅक असेल, ब्रिज असेल, कॅरेज असेल, त्यानंतर डिझेल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, EMU फिटर, वेल्डर आहे, क्रेन ड्रायव्हर आहे, कार्पेंटर सुद्धा आहे, इलेक्ट्रिकल फिटर परत आहे। प्रत्येक वर्कशॉपनुसार त्या ठिकाणी दिलेले आहेत। वेगवेगळ्या वॅकन्सी सुद्धा इथे तुम्हाला दिसणार आहेत। तर सदर PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल। मिलराईट आहे आणि पेंटर सुद्धा आहे, वेल्डर आहे, प्रत्येक वर्कशॉपनुसार त्या ठिकाणी दिलेलं आहे। अशा एकूण RRB वाईज रेल्वे झोन वाईज डिटेल खाली शेवटी ॲनेक्सर B मध्ये दिलेला आहे। अशा एकूण 6557 वॅकन्सी तुम्हाला दिसणार आहेत। तर मोठी अपॉर्च्युनिटी आहे। तारीख जवळ आलेली, मागे एक व्हिडिओ बनवलाच होता। तर यामध्ये 323 अधिक 6234 अशा एकूण 6557 पोस्ट आहेत। ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत ते साधारण डिटेल जी आहेत मे मध्ये आपण एक व्हिडिओ टाकला होता। त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन 30/6 पासून सुरू झाले तर 29/7 पर्यंत ठेवण्यात आलेले आहेत। तर लवकरच ही तारीख आता क्लोज होणार आहे। तर आज साधारण 10 दिवस राहिलेले आहेत। त्यामुळे अद्याप जर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं नसेल तर भरून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे जर बघाल तर ट्रेड कोणकोणते आहेत हे साधारण डायरेक्ट 33 नंबर पेजवर तुम्हाला मिळून जातील। कोणकोणत्या ट्रेडनुसार सदर पोस्ट पॅरामीटर आपण त्याला म्हणतो। तर पोस्ट पॅरामीटर्स म्हणजेच क्वालिफिकेशन काय काय आहेत। तर टेक्निशियन ग्रेड सिग्नलला या ठिकाणी बॅचलर ऑफ सायन्स फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स आता ही 323 पदं आहेत। यामध्ये ऑरमध्ये बघितलं तर या ठिकाणी कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन, त्यानंतर फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर BSc आहे ते सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात। ऑर म्हटलेलं आहे। त्यानंतर ऑर जर म्हटलं तर 3 इयर डिप्लोमा सुद्धा या ठिकाणी इंजिनिअरिंग चालणार आहे किंवा डिग्री सुद्धा चालू शकणार आहे। तर वेगवेगळ्या बेसिक पॅरामीटर या ठिकाणी क्वालिफिकेशनमध्ये दिलेले आहेत। आता टेक्निशियन ग्रेड 3 ट्रॅक मशीनमध्ये इथे ITI पास झालेले विद्यार्थी म्हणजे 10वी आणि ITI पास झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात। त्याचबरोबर NCVT SCVT सुद्धा अर्ज करू शकतात। मग त्यामध्ये ट्रेड दाखवले आहेत बघा, फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, त्यानंतर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मेकॅट्रॉनिक्स, मेकॅनिकल डिझेल, मेकॅनिकल मोटर मेकॅनिकल, वेल्डर, मशिनिस्ट और मॅट्रिक्युलेशन विथ कंप्लीट कोर्स ॲक्ट, अप्रेंटिस म्हणजे डायरेक्ट अप्रेंटिस सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात। असे वेगवेगळे ट्रेड या ठिकाणी या PDF मध्ये दिलेले आहेत। तर टेक्निशियन ग्रेड ब्लॅकस्मिथमध्ये सुद्धा तुम्हाला पॅटर्न मेकर असेल, फाउंड्रीमॅन असेल, हीट ट्रीटर असेल, फोर्जर आहे, हे सुद्धा ITIचे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात। मॅट्रिक्युलेशन झालेले विद्यार्थी। त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 3 ब्रिजमध्ये ITI NCVT झालेले विद्यार्थी, मग त्यामध्ये फिटर, स्ट्रक्चरल फिटर असेल, वेल्डर, त्याचबरोबर डायरेक्ट अप्रेंटिस केलेले विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतात। कॅरेज वॅगनमध्ये या ठिकाणी आहे फिटर आहे, कार्पेंटर आहे, वेल्डर आहे, प्लंबर आहे, पाईप फिटर सुद्धा आहे आणि डायरेक्ट अप्रेंटिस केलेले या सदर ट्रेडमध्ये चालू शकतात। इलेक्ट्रिकलमध्ये डिझेल इलेक्ट्रिकल आहे। तर यामध्ये ITI झालेले विद्यार्थी इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, ॲटो इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याचबरोबर मेकॅनिक डिझेलमध्ये फिटर पण चालू शकतात, मेकॅनिक डिझेल चालू शकतात, मेकॅनिक रिपेअर अँड मेंटेनन्स
हेवी व्हेकल्सवाले सुद्धा चालू शकतात, मेकॅनिक ॲटोमोबाईलवाले चालू शकतात, मेकॅनिक मोटर व्हेकल, ट्रॅक्टर मेकॅनिक, वेल्डर, पेंटर जनरल हे सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर पुढे जर बघितलं इलेक्ट्रिकलमध्ये NCVT ITI पास झालेले या ठिकाणी विद्यार्थी इलेक्ट्रिशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, HTLT इक्विपमेंट, केबल जॉईंटिंग, फिटर, वेल्डर, पेंटर, मशिनिस्ट, कारपेंटर असे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. त्यानंतर इलेक्ट्रिकल जनरल आहे, तर यामध्ये इलेक्ट्रिशियन, वायरमन, मेकॅनिक, HTLT, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मॅट्रिक्युलेशन, SLLC हे सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात. इलेक्ट्रिकल TRD मध्ये ITI म्हणजे मॅट्रिक 10वी+ ITI, इलेक्ट्रिशियन, वायरमन, त्यानंतर मेकॅनिक, HTLT, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आणि मॅट्रिक्युलेशन SLLC झालेले सुद्धा विद्यार्थी अर्ज करू शकतात. ग्रेड 3 टेक्निशियन EMU मध्ये तुम्हाला ITI झालेले विद्यार्थी इलेक्ट्रिशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असेल, मेकॅनिक, HTLT, केबल जॉईंटर, फिटर, वेल्डर, पेंटर जनरल, मशिनिस्ट, कारपेंटर, ऑपरेटर, मशीन टूल, ॲडव्हान्स मशीन टूल हे सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात. या PDF सगळे त्या ठिकाणी प्रत्येक ट्रेडनुसार पूर्ण क्वालिफिकेशन दिलेलं आहे, ते सध्या बघून घ्या. PDF डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे, ती लिंकवर सुद्धा मिळून जाईल. आणि अर्ज अद्याप केला नसेल तर त्या ठिकाणी अर्ज करून घ्या. प्रत्येक रिजन वाईज, झोन वाईज सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. केल्यानंतर वेबसाईटची लिंक सुद्धा खाली तुम्हाला देणार आहे. ऑनलाईन अप्लाय कशा प्रकारे करायचं आहे, तर इथे ज्या लिंकवर तुम्ही गेल्यानंतर अशा प्रकारे अप्लाय आणि अप्लाय 2 ठिकाणी येतं. तर इथे टेक्निशियन ग्रेड 1 आणि टेक्निशियन ग्रेड 3 यामध्ये तुम्हाला जाऊन डायरेक्ट अप्लाय करायचं आहे. सोपी एकदम ॲप्लिकेशनसुद्धा सोपं आहे. फक्त काही डॉक्युमेंट्स तुम्हाला लाईव्हसुद्धा अपलोड करावे लागतात, फोटो लाईव्ह अपलोड करावं लागतं. तर सगळ्या प्रॉपर सगळं रीड करून या ठिकाणी अप्लाय करायचं. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अद्याप अर्ज केला नसेल तर अर्ज मात्र करून घ्या. धन्यवाद.